नमस्कार सखींनो, आपली दुनिया चॅनलवर आपले स्वागत आहे। आज आपण नैसर्गिक घरगुती वनस्पतीपासून तेल कसे बनवायचे ते बघणार आहोत। त्यासाठी मी एक कोरफड घेतलेली आहे आणि त्याला स्वच्छ धुवून करून अशा प्रकारे चिरून घेतलेली आहे आणि त्यामध्ये हे मेथीचे दाणे भरून ठेवलेले आहेत। हे तेल आपण केसांसाठी वापरू शकतो। खूप छान केस लांब होतात आणि एकदम मऊसूत केस होतात आणि केसांना चमकही खूप छान प्रकारे येते, केसांची वाढ चांगली होते। तर आपण हे घरगुती तेल नक्की ट्राय करून बघूया। तर आता हे कसे करायचे ते बघूया। त्यासाठी मी सगळ्या कोरफडीमध्ये मेथ्या भरून घेतलेल्या आणि एका कॉटनच्या कपड्यामध्ये गुंडाळून आपण हे 2 दिवसासाठी असंच झाकून ठेवू एका साईडला। आणि हे बघा 2 दिवसानंतर याला किती छान प्रकारे मोड आलेले आहेत। तर हे बघा, यामुळे मेथीची अजून गुणवत्ता वाढते आणि आपलं तेलही छान होते। एका लोखंडी कढईमध्ये 200 ml पॅराशूटचे तेल गरम करायला ठेवलेले आहे। त्यामध्ये जास्वंदाची फुले, रोजमेरीची पाने, गुलाबाच्या पाकळ्या, कडुलिंबाची पाने, कोरफडीचे तुकडे आणि कढीपत्त्याचे पाने आणि हे मोड आलेले मेथे ते घेतलेले आहेत। माझ्याकडे आवळा नव्हता त्यामुळे आवळा पावडर घेतलेली आहे। आता हे कोमट तेलामध्ये सर्व साहित्य टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत। हे सर्व साहित्य एकदम मीडियम फ्लेमवरती आपल्याला तळून घ्यायचे आहे, जेणेकरून याचा अर्क त्यामध्ये उतरला जाईल। हे बघा, अशा प्रकारे सर्व मिक्स करून घेतलेले आहे आणि आपले हे सर्व साहित्य भाजत आलेले आहे। एकदा परत अधूनमधून मिक्स करत राहायचे, जेणेकरून याचा अर्क यात उतरावा आणि आपले सर्व साहित्य भाजलेले आहे। हे बघा, तेलाला एक कलर छान आलेला आहे। लोखंडी कढई असल्यामुळे लोखंडाचे गुणधर्मही त्यात मिक्स होतात। त्यामध्ये कलोंजी मी टाकून घेतलेली आहे। त्यानंतर आवळा पावडर टाकून घेतली आणि थोडेसे मीडियम फ्लेवर 5-10 मिनटासाठी आपल्याला शिजू द्यायचे आहेत। आणि त्यानंतर सर्व साहित्य व्यवस्थित कडक भाजले की आणि तेलाला कलर आला की आपण गॅस बंद करून ही कढई मी 2 दिवसासाठी अशीच ठेवून देणार आहे, जेणेकरून याचे गुणधर्म यात उतरले जातील। 2 दिवसानंतर बघा, हे तेल आपले अशा प्रकारे तयार झालेले आहे। त्यानंतर मी हे तेल एका वाटीमध्ये चाळणीमध्ये गाळून घेणार आहे। गाळून घेतल्यानंतर आता आपण हे केसांसाठी वापरायला योग्य आहे। आता हे एका बाटलीत भरून घेऊया। मी माझ्या मुलीसाठी पाठवून देत आहे आणि मी एका बाटलीत भरून घेतलेले आहे। तर याने केस खूप छान मऊ आणि लांबसडक होतात। तर नक्की एकदा ट्राय करून बघा सखींनो, आणि आवडले तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद सखींनो।